कुटुंब निवृत्त वेतन योजना EPS 95 अंतर्गत किमान 9,000 पेन्शन, त्यावर महागाई भत्ता, आरोग्य सेवेचा लाभ द्यावा या मागणीसाठी जिल्हा EPS 95 पेन्शनर्स फेडरेशन तर्फे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या घरासमोर निदर्शने करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा EPS 95 पेन्शनर्स फाउंडेशनच्या वतीने खासदार शोभा बच्छाव यांच्या देवपूर येथे निवासस्थानासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। दरमहा 9,000 रुपये पेन्शन आणि मोफत आरोग्य सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी शेकडो निवृत्तीधारक या आंदोलनात सहभागी झाले होते। आपल्या हक्काच्या पैशांसाठी वयोवृद्ध पेन्शनधारकांना रस्त्यावर उतरावे लागल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। आयुष्यभर विविध क्षेत्रात घाम गाळूनही निवृत्तीनंतर हातात मिळणारी तुटपुंजी पेन्शन EPS 95 धारकांची मुख्य व्यथा आहे। या पेन्शन योजनेत 1995 पासून कोणतेही समाधानकारक वाढ झालेली नाही। परिणामी अनेक ज्येष्ठांना आजही 1,000 रुपयांपेक्षा कमी पेन्शनवर दिवस काढावे लागत आहेत। सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि भगतसिंग कोश्यारी समितीच्या शिफारशी असूनही केंद्र सरकार आणि EPS प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। 9,000 रुपये पेन्शन, महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी या मागणीसाठी आज खासदारांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली। येत्या 12 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला असून अर्थसंकल्पात या मागण्यांचा विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा धुळ्यातील पेन्शनधारकांनी घेतला आहे। अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्ष या पेन्शनधारकांना न्याय मिळावा आम्ही सतत संघर्ष करतोय। असं कुठलंही आंदोलन नाही, असं कुठल्याही आंदोलनाचा प्रकार नाही जो आम्ही केलेला नाही। बुलढाण्याला आमच्या संघटनेच्या मुख्यालयाला गेले 7 वर्षापासून दररोजचं साखळी उपोषण सुरू आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीचं हे आंदोलन आहे। दररोजचं निवेदन माननीय कलेक्टर साहेबांमार्फत पोचतं आहे, तरी देखील ह्या सरकारला जाग येत नाही। आता पोपटरावांनी जे काही सांगितलं की सरकार वारेमाप लुटवत आहे, जे घरची मुलं जी आहेत ती उघडी आणि शेजारणीला लुगडी घेण्याचा या सरकारचा प्रकार आहे। लाडक्या बहिणींना तुम्ही जरूर गोंजारा, कारण तुम्हाला सगळं मतांचा जोगवा आहे तो तुम्ही जरूर मागा। तर ज्यांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य बहाल केलं, रक्ताचं पाणी केलं, यांना कॉन्ट्रिब्युशन देत असताना यांना तुम्ही पेन्शन देत नाही किंवा त्याच्यामध्ये वाढ करत नाही। असंख्य प्रयत्न झाले, त्याच्यातून आपल्याला EPFOने लेखी देखील उत्तर दिले, तरी देखील ब्युरोक्रेसीमुळे संसदेमध्ये निगेटिव्ह उत्तर देण्यात येतं, प्रत्यक्षात ते पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सगळी चिरफाड करून आजचे निवेदन आपण मनसुख मांडवियाजी यांच्या नावाने आणि तेही भविष्य निधीच्या देशभरातील सर्व कार्यालयांकडून दिल्लीला रवाना होईल। गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी, मांडवियाजी आणि मोदी साहेब यांनाही आपण एक हाक देतोय की या संसदेमध्ये तुम्ही आमच्या या वृद्धांना कमीत कमी आर्थिक मागणी म्हणून 8 ते 10,000 इतकं पेन्शन दर महिन्याला मिळेल याची व्यवस्था करा। नाहीतर भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सपोर्ट केला तो सपोर्ट जर विड्रॉ झाला तर आपल्याला त्या बाबतीत देखील फेरविचार करावा लागेल। एवढेच या निमित्ताने सांगायचं आहे।